बीटची चव एवढी चांगली लागत नाही, त्यामुळे ते सहसा खाल्लेही जात नाही. पण हे खूप पौष्टिक आहेत, त्यामुळे खाल्ले तर पाहिजेत. आज झटपट होणारे बीटपासून 2 भाजीचे प्रकार करणार आहे. इथे बीट धुवून घेतलाय. बीटचा जो वरचा भाग असतो आणि खालचा भाग असतो, तो थोडा-थोडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बीटची साल काढून घ्यायची. बटाटे सोलायचे. जी सुरी असते त्या सुरीने किंवा जी आपण भाजी चिरतो त्या सुरीने सुद्धा तुम्ही बीटची साल काढून घेऊ शकता. मी इथे सगळ्या बीटची साल आहे ती काढून घेतले. बीट आहे तो खोबरं किसायची जी किसणी असते ना, त्या किसणीवरती किसून घ्यायचं. असा किस बीट किसून भाजी केली की भाजी छान तयार होते. इथे माझा सगळा बीट किसून झालेला आहे. 2 पळी एवढं मी कढईमध्ये तेल घालून घेतलंय. तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्यात. लसणीच्या पाकळ्या ठेचून अशा तेलामध्ये घातल्या की लसणीचा फ्लेवर खूप छान तेलामध्ये उतरतो आणि भाजी चवीला छान होते. लसूण तळताना जास्त डार्क रंग येईपर्यंत ती तेलात तळू नका. हलका रंग बदली झाला की लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे. एक मोठा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला. तो घालून परतत असतानाच त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. हिरव्या मिरच्या घालून परतून घेतलंय. कांदा मऊ झालेला आहे. त्यामध्येच 2 चमचे कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर अशी फोडणीमध्येच परतून घेतली. फोडणी अजून छान तयार होते. गॅस इथे एकदम कमीच आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला. मी भाजी आहे ती लोखंडी कढईमध्ये करत आहे, पण तुम्ही कोणत्याही कढईमध्ये ही भाजी करू शकता. लोखंडी कढईमध्ये माझ्यासारखी जर तुम्ही भाजी करत असाल, तर भाजी झाल्यावर कढईमध्ये तशीच न ठेवता लगेचच ती काढून घ्या. टोमॅटो आहे तो चांगला मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होतोय तोपर्यंत ह्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. हिरवी मिरच्या 2 घातलेल्या आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले. पाव चमच्यापेक्षा थोडा कमी मी इथे गरम मसाला घालून घेतलाय. लहान मुलं खाणारे असतील, जास्त तिखट नको असेल तुम्हाला, तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप केल्या, लाल तिखट घातलं किंवा लाल तिखट स्किप करून हिरव्या मिरच्या घातल्या फक्त तरीसुद्धा चालेल. फोडणी चांगली तयार झाली, अशी चांगली फोडणी तयार झाली, की नंतर किसून ठेवलेला बीट आहे तो घालून घ्यायचा आहे. गॅस एकदम कमी ठेवायची. बीटाचा कीस फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जरी आता हा कीस भरपूर दिसत असेल, शिजल्यावरती आळली जाते. चवीनुसार मीठ घालून घ्या. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. मीठ घालून मिक्स करून घेतलंय. भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. भाजी शिजताना ह्यामध्ये पाण्याचा वापर जराही करायचा नाही. एक मी अशी प्लेट ठेवली आणि वरती पाणी घालून घेतलंय. अशी भाजी शिजवून घेतली की भाजी चांगली शिजली जाते. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी छान शिजली जाते. 5 मिनिटं झालेली आहेत. मी इथे झाकण काढून घेते. भाजी शिजली का चेक करूया. भाजी अगदी 4 ते 5 मिनिटातच शिजली जाते. त्यामुळे ती जास्त शिजावी लागत नाही. भाजी तुम्ही बघाल तर आता आळणी केलेली आहे. चांगली शिजली सुद्धा गेली. बीटाचा किस आहे तो चांगला मऊ झालेला आहे. त्यावरूनच समजतं की भाजी चांगली शिजली गेली. आता ही भाजी अजून चवीला छान व्हावी ह्यासाठी ह्यामध्ये 2 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी बीटाच्या किसाची भाजी तयार झालेली आहे. नको नको बीट म्हणणारे सुद्धा एकदा खायला दिलं तर मागून मागून खातील, इतकी चवीला ही छान लागते. 4 ते 5 मिनिटात होणारी बीटाची भाजी तयार झालेली आहे. एकदा केलं तर पुन्हा पुन्हा कराल. नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील, इतकी अप्रतिम चवीची इथे बीटाची भाजी तयार झाली. मी तुम्हाला अजून एक प्रकार ह्यामध्ये दाखवते. तो अगदी झटपट होणार आहे. कोणतेही मसाले न वापरता या साध्या सोप्या पद्धतीमध्ये जरी तुम्ही बीटची भाजी केलात ना, तरी ही बीटची भाजी सुद्धा चवीला खूप छान लागते. तेल गरम करून घेतलंय. तेल गरम झाल्यावरती 1 कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय, तो घालून घेतलाय. कांदा परतत असताना ह्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या कट करून घालून घेतलेल्या आहे. कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावरती परतून झाल्यावरती किसलेला बीटाचा कीस आहे ना, तो घालून घ्यायचा. हा बीटाचा कीस चांगला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस इथे मी कमीच ठेवलेली आहे. बीटाचा कीस चांगला मिक्स करून झाला. ह्यामध्ये आता कोणतेही मसाले घालायचे नाही. ज्या पद्धतीमध्ये पाल्याची भाजी करतो ना, त्याच पद्धतीत ही भाजी करायची आहे. झाकण ठेवून घेतलंय. वरती पाणी घालून घेतलंय. भाजीमध्ये पाणी घालायचं नाही, तर वरती असं प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवून 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे.
भाजीमध्ये आतमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. मी 5 मिनिटं भाजी शिजवून घेतली, झाकण काढून घेते. तुम्ही इथे बघू शकता भाजी चांगली शिजली गेलेली आहे. बीटचा किस मऊ असा झालेला आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. भाजीमध्ये पाव वाटी एवढं मी ओलं खोबरं घालते. ओलं खोबरं घातल्यामुळे जशी पालेभाजी होते तयार, तशीच ही बीटची भाजी तयार होते. बीटच्या भाजीच्या रेसिपी आवडल्या असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. साध्या सोप्या पद्धतीमध्ये दुसऱ्या प्रकाराची बीटची भाजी सुद्धा इथे तयार झाली. पालेभाजी शिजवताना त्यावर झाकण ठेवलं जात नाही. बीटची भाजी शिजवताना झाकण ठेवूनच शिजवा, चांगली ती शिजली जाईल. तुम्ही ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपी सोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.